Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. छगन भुजबळ सारखा जो या राज्यामधला जो जातीय निर्माण करतो आणि त्यांच्या लोकांना ओबीसीना सांगतो की तलवारी घासून ठेवावं, पण मग त्यांनी एक लक्षात ठेवावं, मराठ्याचं लग्न हे तलवारी सोबत झालेले आहे आणि याच्या 13 तारखेनंतर जर मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर ह्या तलवारी उद्या कुठं निघतील पुढे राज्यभर. आतापर्यंत सरकारने फक्त मराठ्यांच्या शांतता रॅली, शांतता सभा पाहिलेत. मराठ्यांची अशांतता ही कशी असते या 13 तारखेनंतर या सरकारला कळेल. परत आंदोलन नव्हतं करायला पाहिजे. ते जेवढे टाव टाकतील त्याचा बाप हा पाटील. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच जालन्यात शांतता सभा पार पडलेली आहे. या ठिकाणी मराठा समाजाने मोठी गर्दी केली होती आणि मनोज जरांगे पाटलांनी या सभेच्या माध्यमातून सरकारला एक इशारा दिलेला आहे. आजची सभा ही मोठी ऐतिहासिक सभा झालेली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी जालन्यातील मराठा आंदोलक आहेत. आपण यांच्यासोबत बोलणार आहोत आणि त्यांची मतं जाणून घेणार आहोत. सर, काय सांगणार? आजची सभा जी आहे प्रचंड मोठी सभा झालेली आहे, काय वाटतं, काय सांगणार? आज आमचा सगळे सोरे हा निर्णय शासनानं तात्कालिक पारित करावा. आज हे आमचे अल्टिमेटम, समजा तुमचं जसं अल्टिमेटम आहे तसं आमचा लास्ट अल्टिमेटम आहे. उद्याच्या सभेत आम्ही डायरेक्ट जरंगे पाटील बोलणारच आहे, भूमिका देणारच आहे. यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना विनंती करतो, वादा धमकी देतो, यानंतर जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्ही पडायला तयार राहा. पुरे 288 उमेदवार आम्ही उभे करणार आहे. उद्या मनोज जरांगे पाटलांनी जो अल्टिमेटम दिलाय तो संपणार आहे. अद्यापर्यंत सरकारकडून कुठलीच हालचाल दिसत नाहीये. नुकतंच हैदराबादहून एक पाठवलेली समिती महाराष्ट्रात आलेली आहे. काय वाटतं, सकारात्मक तोडगा निघेल? सकारात्मक तोडगा निघो या नको नाही निघो, जे जरंगे पाटील आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू आणि कडेकड त्याला उत्तर देऊ. दादा, काय सांगणार? काय वाटतं तुम्हाला? प्रचंड मोठी अशी सभा जालन्यात पार पडलेली आहे. काय वाटतं, सभेच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी सरकारला एक इशारा दिलेला आहे? जरांगे पाटलांनी उद्याच आमचा समारोप संभाजीनगरला होणार आहे, त्या अनुषंगानं आज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की सरकारने जर आम्हाला सगळ्या सोयऱ्याचा कायदा लागू केला नाही तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल, आम्हाला मुंबईला कळत नकळत मुंबईला जावं लागेल असं त्यांनी सांगितलं. जर त्या सरकारचे आणि शासनामध्ये असलेल्या लोकांचे हे नाटकं चालत असं की बाबा सभागृहाच्या बाहेर मिटिंग घ्यायच्या, हे आला नाही ते आला नाही, हे नाटकं बंद करा आणि आता आम्हाला आरक्षण कसं देता येईल ते पहा. नाही तर आज इथं सभेमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही खरंच 14 तारखेनंतर काय होईल हे सांगता येणार नाही. ही सरकारला भूमिका घ्यावा लागणार, नाही घेतली तर त्याचा अंजाम भोगावा लागेल. दादा, काय सांगणार? मनोज जरांगे पाटलांनी नुकतंच एक सूचक विधान केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की सत्ताधारी जर बैठक बोलवतात तर विरोधक त्याला येत नाही आणि जर विरोधक बोलवतात तर सत्ताधारी त्याला येत नाही. म्हणजे ह्यांचं इळमिळी गुपचीड म्हणून चाललंय. हे आतापासून नाही, हे गेल्या 40 वर्षापासून जोपासून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, हे सत्ता असेल ती सत्ता असेल त्यांचा ते एकमेकांना खेळीमेळी म्हणजे मराठा समाज मिळून कार्यक्रम करतात, मराठा समाजाच्या तोंडाला पाण्या पुसण्याचं काम करतात. आणि तो छगन भुजबळ सारखा जो या राज्यामधला जो जातीय निर्माण करतो आणि त्यांच्या लोकांना ओबीसीना सांगतो की तलवारी घासून ठेवावं, पण मग त्यांनी एक लक्षात ठेवावं, मराठ्याचं लग्न हे तलवारी सोबत झालेले आहे आणि याच्या 13 तारखेनंतर जर मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर ह्या तलवारी उद्या कुठं निघतील पुढे राज्यभर, मग तेवढं बघून घ्यावं. आपण पाहू शकतो मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक आहेत. दादा, काय सांगणार? काय वाटतं, उद्या सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपणार आहे, अद्यापर्यंत कुठलीच हालचाल नाही? आतापर्यंत सरकारने फक्त मराठ्यांच्या शांतता रॅली, शांतता सभा पाहिलेत. मराठ्यांची अशांतता ही कशी असते या 13 तारखेनंतर या सरकारला कळेल. कारण की मराठा जितका संयमी, जितका शांत आहे, तितकाच उद्रेक रूपाचा पण मराठा आहे. आपण या ठिकाणी सरकारला या सभेच्या उद्देशून एकच सांगू शकतो, जरांगे पाटलांनी आज सांगितलंय की सरकारने ओबीसीचं आंदोलन आमच्या समोर उभं केलं. ओबीसीचं आंदोलन समोर उभं करून सुद्धा मराठ्यांनी शांतता बाळगली. पण याच्यानंतर असा प्रकार जर घडला तर मराठे स्वतःच्या तलवारी घासून तयार आहेत. फक्त मनोज जरांगे पाटलाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. पण मनोज जरांगे पाटील शांततेचं प्रतीक आहे आमच्या समाजाचं, म्हणून आम्ही या ठिकाणी शांत आहोत. पण या ठिकाणी जर 13 तारखेला मराठ्याला जर ओबीसी मधून तो सगळ्या सोयऱ्याचा कायदा जर त्यांनी पारित नाही केला तर मराठ्यांच्या तलवारी बाहेर निघायला 1 सेकंदही वेळ लागणार नाही. या ठिकाणी मी सरकारला हे सांगू शकतो. फक्त दादा, काय वाटतं, काय सांगणार तुम्ही? आज प्रचंड मोठी अशी सभा झालेली आहे. उद्या सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची शेवटची तारीख आहे. सकारात्मक तोडगा निघेल का आणि आजच्या मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यातून सरकार त्याचा बोध घेईल? खरं तर गेल्या अनेक वर्षापासून हा मराठा आरक्षणाचा लढा मराठा समाज लढत होता आणि मराठा समाज
हे पूर्वीपासून छत्रपती शिवरायांच्या विचारावर 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन पंथाला सोबत घेऊन जाण्याचे जे विचार आहे, खऱ्या अर्थानं आज सर्व जातीतले मुस्लिम बांधव असन, दलित बांधव असन, सर्वच जण मराठा समाजावर जे आमचं हक्काचं आरक्षण ते मिळत नसल्या कारणानं त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी कुठंतरी आज मोठ्या संख्येने रस्त्यावर आलेला आहे. आणि उद्या या महाराष्ट्रभर ज्या शांततेनं सभा झाल्या त्याचा समारोप उद्या छत्रपती संभाजीनगर येथे. आणि या सभेनंतर मनोज जरांगे पाटील जे ठरवतील, समाजाचे विचार विनिमय करून जे निर्णय घेतील तो समाज मान्य करेल. दादा काय वाटतं, काय सांगणार तुम्ही? जालन्यात नुकतीच सभा पार पडलेली आहे, प्रचंड मोठी सभा झालेली आहे. त्याचबरोबर उद्या सरकारला दिलेला मुदत ही संपणार आहे. सरकार सकारात्मक तोडगा काढेल का आणि या माध्यमातून सरकारला काय? खरं म्हणजे ही लढाई आमच्याच राजकीय नालायक पुढाऱ्याच्या विरोधात ही लढाई चालली, विरोधात नाहीये. परंतु आमचेच सत्ताधारी, मराठ्यांचे सत्ताधारी आतापर्यंत होते, आजही आहे. परंतु एक म्हण आहे, हे लाव, आमची भाषा थोडी खालची असेल पण ती वनातली मनातली आहे. म्हणजे एक म्हण आहे की सगळ्यात जास्त जर वापर जर मराठ्याचा केला असेल कोणी तर मराठ्यांच्या पुढाऱ्यांनी केलेला आहे, लक्षात घ्या. कारण एक म्हण आहे, एका म्हण सांगितलेली आहे की नंगे नंगे खुदा चढे. हे लावा, आमच्या भाषा जरी खालच्या असेल पण ते वनातली मनातली भावना आहे. नंगे खुदा चढे, इमानदार पीछे, नंगे भडवे खुदा चढे. सत्याला ते मिळालं नाही, परंतु पेढे खाई छिनाल, ही गोष्ट मराठ्यांच्याच नालायक लोकांनी आमच्यासाठी हे उभा केलेलं षडयंत्र आहे. सरकारने मनोज जरांगे पाटलांना एक वेळपर्यंत अवधी मागितला होता, तो संपणार आहे उद्या. काय वाटतं, मागणी करेल का सरकार? सरकारने मनोज जरांगे पाटलांकडून 1 महिन्याचा अवधी घेतला होता, मागून घेतला होता, ती संपणार आहे उद्या. आता उद्याची एक लास्ट तारीख आहे. कारण मराठा समाज हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा समाज आहे. हे महापुरुषांचा विचाराचा वारसा असणारा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातला मराठा समाज म्हणजे या सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा समाज आहे. परंतु जर आम्हाला जर अधिकाराचं जर काही मिळत नसेल तर मात्र अधिकाराचं मिळवण्यासाठी मराठ्यांना ते काय शिकवायची गरज नाही, आम्हाला कसं मिळवायचं ते आम्ही मिळवू. दादा काय सांगणार, काय वाटतं तुम्हाला? उद्याची अल्टिमेटमची शेवटची तारीख आहे. सरकार यातून बोध घेईल का आजच्या सभेतून आणि सकारात्मक तोडगा निघेल का? न निघल्यास पुढची दिशा काय? आतापर्यंत देवेंद्रचं सरकार सोडून कोणतंही सरकार असतं तर त्यांनी बोध घेतलाच असता. पण हा इतका निर्लज्ज माणूस आहे की सगळ्यात जास्त मराठ्यांनी जे केलंच, पण ह्या 10-12 वर्षात जर मराठ्यांचं नुकसान जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. कारण की नारायण राणे समितीनं जे आरक्षण 16% दिलं होतं, ह्याच पित्तू कोर्टात गेला आणि आरक्षणाला विरोध केला आणि तेव्हापासून हा विरोध कायम आहे. आणि एक ध्यानात ठेवा, तो तुमच्या माध्यमातून एक देवेंद्र भाऊला सांगतो की देवेंद्र भाऊ इज्जतीनं राहा. कारण की प्रति मोर्चे पहिलं सरकार आहे 2014 पासून असं नालायक आलेलं आहे की जर एखाद्याला मोर्चा काढत त्याला प्रति मोर्चा काढतात. कालच्या विधानसभेतच बघितलं तुम्ही की सगळे विरोधी पक्ष विधानसभेत हे करा म्हणत होते, पण यांनी विधानसभेत नाही केलं, कोणातरी एका कोपऱ्यात बोलत होते आणि विरोधी पक्षावर हे करतात. बैठक बोलवण्यात आली होती, त्या बैठकीला सत्ताधारी विरोधक दोन्ही होते. मात्र या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. आपण जर पाहिलं तर गेल्या वेळेस विरोधक म्हणत होते की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, मात्र त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला, त्यामुळे चर्चांना उधाण आलेला. नाही, बहिष्कार टाकला नाही, 2 वेळेस बैठका घेतल्या ना, काय फलित मिळालं? विरोधकाचं म्हणणं होतं की बाबा बहिष्कार का टाकला त्यांनी, की तुम्ही विधानसभेत मांडा ना. विधानसभेत अरे विरोधी पक्ष हा हे करीत असतो काय, म्हणजे सभा ते हे करीत असतो, उधळीत असतो किंवा ते काय 5 पॉईंटच्या सभा त्या होत असतो, पण इथं सत्ताधाऱ्यांनी केला. अरे हा कोणता नालायकपणा सरकार आहे? मी तर हे पूर्ण समाजाला सांगतो की हा नालायक सरकारला ह्या वेळेस त्याची जागा दाखवावीच लागेल, तरच मराठ्याला आरक्षण भेटेल. लोकसभेत मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालला होता, तसाच फॅक्टर विधानसभेत चालू शकतो 100%, याच्यापेक्षा जास्त चालेल. कारण की त्यांनी आमच्या आंदोलना शेजारी ते आंदोलन नव्हतं बसायला पाहिजे, परत ते आंदोलन नव्हतं करायला पाहिजे. ते जेवढे टाव टाकतील त्याचा बाप हा पाटील. आपण मला एक म्हणायचं, जर समजा आम्ही एखादं आंदोलन केलं तर तिथं कायद्यानं गुन्हे आमच्यावर दाखल करतात. काल परवा दिवशी आंतरवालीमध्ये जाऊन तो गावात जाऊन रॅली काढतो, त्याच्यासोबतच्या त्याच्यावर गुन्हा दाखल झाला का? नाही झाला. गुन्हा दाखल त्यांच्यावर व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. त्याचा
त्याला बंदी घालायला पाहिजे होती. तुम्ही ज्या ठिकाणी वादग्रस्त होण्याची शक्यता आहे तिथं जायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री त्याने ते थांबवलं पाहिजे होतं. विधिमंडळात कायदे करायचे सोडून तुम्ही खोल्यात कायदे होत असते का? कायदे मंडळ कायदे मंडळात कायदे दिले करून सोडायचे या इथं या तिथं बसून ते कायदे होणार नाही. कायद्याला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला विधिमंडळातच घ्यावं लागेल, कायदे मंडळातच त्याला पास करावं लागेल. दादा काय सांगणार तुम्ही? आज आपण बघतोय की 1-1.5 वर्षापासून हा संघर्ष उभा आहे, परंतु सरकार असो की विरोधी पक्ष हे कोणीही जाहीर भूमिका घेत नाही. हे फक्त पळवाटा काढण्याचा मार्ग काढतायत. सरकार म्हणतंय की विरोधी पक्ष नाही आला आणि विरोधी पक्ष म्हणतंय की सरकार करत नाही. आज प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे की तुम्ही लेखी भूमिका मांडा आणि ही भूमिका एक सर्वांमध्ये आपल्याला कसं पुढे जाता येईल याच्यावर प्रयत्न करा. परंतु कोणतीही भूमिका विरोधी पक्ष असो की सरकार असो फक्त पळवाटा काढतायत. परंतु मराठा आरक्षणापासून जो पळवाट काढील तो या महाराष्ट्रातून संपणार आहे, हे त्यांनी या चित्रातून आजच्या सभेतून हे स्पष्ट झालेलं आहे. एकूणच सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांनी कुठलीही भूमिका आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट करावी आणि मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने किंवा विरोधकांनी आपली बाजू मांडावी असं या मराठा आंदोलकांनी म्हटलेलं आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.